नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम घटक चाचणी पेपर विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही पाहणार आहोत. त्यामुळे आपण योग्य शेवटपर्यंत नक्की पाहिजे. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे विभाग क्रमांक 1 डोक्यातला आहे गद्य उतारा. यामध्ये सर्वात पहिले आहे पठित उतारा. त्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. यामध्ये कृती क्रमांक 1, आक्रम कृती चौकटी पूर्ण करा. एकूण 1 गुण. त्यामध्ये सर्वात पहिलं, वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह त्यातील महिने. तर उत्तर फाल्गुन आणि वैशाख. यानंतर 2, यामधून मधुर रस वाहत असतो. तर उत्तर फूल आणि फळ यामधून मधुर रस वाहत असतो. एकूण 1 गुण. यानंतर यामध्ये आपल्याला जो उतारा द्यायला आलेला आहे संपूर्ण उतारा आपण अगदी काळजीपूर्वक व्यवस्थितपणे यामध्ये वाचायचा आहे. यानंतर यामध्ये कृती क्रमांक 2, आकलन कृती रिकाम्या चौकटी पूर्ण करा. एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिलं, वृक्षलतांचे दर्शन असे घडते. तर उत्तर फाल्गुनात. त्यानंतर 2, ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे वर्णन यांनी केले आहे. तर उत्तर ज्ञानेश्वर. यानंतर 3, चैत्र हा खरा आहे. उत्तर वसंतात्मा व मधुमास. अशा प्रकारे चैत्र हा खरा आहे. यानंतर यामध्ये कृती क्रमांक 3, संवाद. तुमच्या आवडत्या मराठी महिन्यांची माहिती थोडक्यात तुमच्या शब्दात येथे लिहायची आहे. एकूण 3 गुणांसाठी. त्यानंतर विभाग क्रमांक 2 जो की असणार आहे पत्र विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक 2, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती क्रमांक 1, आकलन कृती चौकटी पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं, जोडू नाही. उत्तर पापद्रव्य जोडू नये. 2, भांडू नये. तर तोंडाळाशी बांधू नये. त्यानंतर 3, ओळखले विना खाऊ नये. तर उत्तर फळ. आणि पुसले विना जाऊ नये. तर उत्तर आहे वाट. यानंतर आपल्याला इथे बघा ही कविता दिलेली आहे. श्रुती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. जेणे करिता बाणे खुण सर्व पणाची. वाट पुसल्या विना जाऊ नये. फळ ओळखले विना खाऊ नये. पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. ज्याने अर्ज सोडू नये. पापद्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. तोंडाळाशी भांडू नये. वाचाळाशी तंडू नये. सतसंग सोडू नये अंतर्यामी. आडशी सुख मानू नये. चहाडी मानस आणू नये. शोधल्या विना करू नये कार्य काही. यानंतर यामध्ये पुढील आहे काव्य सौंदर्य. आपल्याला यामध्ये काव्य सौंदर्य सांगायचं आहे. आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दामध्ये करायचं आहे. ज्यांनी अर्ज तोडू नये. पापद्रव्य सोडू नये. पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. ठीक आहे. अशा प्रकारे यामध्ये आपल्याला काय करायचे तर यामध्ये सांगायचं आहे. तर आशय सौंदर्य उत्तम लक्षण. सौंदर्य लोकांनी केलेल्या विनंतीला लक्ष द्यावे. तिला अमान्य करू नये. पाप कपट करून संपत्ती साठवू नये. सदावर्तन सोडू नये. यानंतर विभाग क्रमांक 3, स्थूलवाचन. प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. एकूण 3 गुणांसाठी. तर येळबंबू डब्बू या गिरिजा केर यांच्या बाल कादंबरीतील विनोद लिहा. 2, मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचे अभिप्राय स्पष्ट करा. यानंतर पुढील आहे विभाग क्रमांक 4 जो की असणार आहे व्याकरण विभाग. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करायचे आहे. त्यामधील सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. 2 व्यक्तीचे संवाद तिसऱ्या व्यक्तीस कानोसा घेणे अयोग्य. यानंतर गटात न बसणारा शब्द तर उत्तर आहे चैन आणि हास्य. त्यानंतर 3, प्रमाण भाषेमध्ये मराठी शब्द हे लिहायचे आहेत. तर ॲब्सेन्स आणि ड्रामा. तर ॲब्सेन्स म्हणजे अनुपस्थिती आणि ड्रामा म्हणजेच नाटक. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे. धन्यवाद.